गट्टू चिंकीचा नवा एसी. उन्हाळ्याचे दिवस होते आणि ऑफिस नंतर बाबा आपल्या बालपणीचे मित्र सुमित अंकल आणि मनीष अंकलना घेऊन आपल्या घरी येतात. अरे कुठे आहात सगळे? बघा, मनीष अंकल आणि सुमित अंकल आलेत. गट्टू चिंकी. बाबांचा आवाज ऐकून आई येते आणि त्यांना म्हणते, अरे आलात तुम्ही? या या आत या. गट्टू चिंकी एसीच्या खोलीत बसलेत आणि ते दोघेही तुमची वाट बघतायत. मग आपल्यालाही एसीच्या रूम मध्ये जायला हवं. बाहेर खूपच गरमी आहे. चला सुमित, मनीष. हा, चला एसी मध्ये जाऊया. जा तुम्ही, तोपर्यंत मी सगळ्यांसाठी चहा आणते. जसे बाबा एसीच्या रूमचा दरवाजा उघडतात, आतून एकदम थंड थंड हवा बाहेर येते. ओहो, हे तर अगदी असं वाटतंय जसं की आपण मनालीला आलोय. काय गट्टू चिंकी? हो बाबा, आज तर एकदम मनाली सारखं वातावरण आहे. पण बाबा, दरवाजा बंद करा, नाहीतर लवकरच मुंबईचं वातावरण होईल. चिंकीच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. गट्टू चिंकी दोघेही सुमित अंकल आणि मनीष अंकलला हॅलो म्हणतात. पण मुलांनो, हा एसी आपला जुना एसी नाहीये, हा तर नवा एसी आहे. अरे हे केव्हा झालं? आजच बाबा, आणि ती एक मोठी गोष्ट आहे. गट्टू बाळा, आमच्याकडे खूप वेळ आहे, तर सांग तुझी ही मोठी गोष्ट. हा मलाही सांग गट्टू. तर बाबा, आज जेव्हा आम्ही खूप उन्हातून शाळेतून घरी आलो आणि आम्ही जेव्हा इथे येऊन एसी लावला, तेव्हा चिंकी, लवकर एसीचा रिमोट दे. हो, हे घे गट्टू, लवकर एसी ऑन कर, तेही 18 वर. पण जसा गट्टू एसी ऑन करतो, त्यातून थंड हवेच्या ऐवजी गरम हवा येऊ लागते. हे काय? यातून गरम हवा काय येतीये? अरे गट्टू बघ, एसी मधून पाणीही येतंय. थांब चिंकी, मी आईला लवकर बोलावून आणतो. गट्टू लगेचच आईला बोलावून आणतो. ओफो, काय झालं गट्टू बाळा? आई, ते बघ, आमचा एसी खराब झालाय. काय खराब झाला? अरे देवा, उन्हाळ्यात एसी खराब झाला. आई, ते एसी रिपेअर करणाऱ्या काकांना बोलाव ना. हो थांबा, लगेच कॉल करते. आई लगेचच एसी दुरुस्त करणाऱ्या कंपनीमध्ये कॉल करते आणि मेकॅनिकला बोलावून घेते. थोड्याच वेळामध्ये ते येऊन जातात. अहो काका, हा एसी आज नीट होईल ना? मुलांनो, मला असं वाटतंय की हा एसी खूप जुना झालाय. हो, तसा जुना झालाय. मला वाटतं तुम्ही कंपनीमध्ये येऊन तुम्ही नवीन एसी पाहायला हवा, कारण याला ठीक करायला पैसे आणि वेळ खूप जाईल. यावेळी नवीन एसी घेणं जास्त योग्य राहील. काय? अरे देवा, गट्टू चिंकी, तुमचे बाबा ऑफिसमध्ये कॉल घेणार नाहीत आणि जेव्हा ते परत येतील तोपर्यंत सगळी दुकानं बंद झालेली असतील. मग काय करायचं आई? हो आई, मग आजच्या रात्री आम्ही उकाड्यात झोपायचं? नाही बाळांनो, मला स्वयंपाकघरात इतक्या उकाड्यात काम करावं लागतं. त्यानंतर एवढ्या उकाड्यात मी झोपू शकत नाही. चला, आपण आत्ताच जाऊन नवीन एसी घेऊन येऊ. काय? खरंच आई? ये, मग तर मी लगेच तयार होऊन येते आई, तू इथेच थांब. हो, मीही. गट्टू चिंकी तयार होण्यासाठी जातात आणि मेकॅनिक अंकल आईला म्हणतात, मॅडम, हे घ्या आमच्या कंपनीचं कार्ड. जर तुम्ही आमच्याकडनं एसी घ्याल तर तुम्हाला 10% डिस्काउंटही मिळेल. ठीक आहे, मग आम्ही तुमच्याच कंपनीत येतो. मग अंकल निघून जातात. मग थोड्या वेळाने गट्टू, चिंकी, आई तयार होऊन एसी पाहायला निघून जातात. गट्टू चिंकी, बघा इथे किती मॉडेल्स आहेत. आपल्याला ह्यातूनच एक निवडायचा आहे. आई, हा बघ ना, हा एकदम डिजिटल एसी आहे. ह्याचा रिमोट सुद्धा किती हायटेक आहे बघ ना. हो गट्टू, एकदम बरोबर. हा तर खरंच खूप छान दिसतोय. तेवढ्यात तिथे कंपनीचे मॅनेजर येतात आणि म्हणतात, खूप चांगलं मॉडेल निवडले तुम्ही मुलांनो. हे एकदम लेटेस्ट मॉडेल आहे आणि यामुळे खूप विजेची बचतही होते आणि हे तुम्हाला तुमच्या बजेटमध्येही मिळून जाईल. अरे वा, हे तर खूपच छान झालं. मग तर आम्हाला हाच एसी घ्यायला हवा. काय गट्टू चिंकी? हो आई, हाच बेस्ट एसी आहे. ठीक आहे, मग आम्ही हाच फायनल करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, तुमच्या नव्या एसी साठी. आम्ही पुढच्या तासाभरातच तुमचा एसी तुमच्या घरी इन्स्टॉल करू. अरे वा, हे तर छानच झालं. म्हणजे बाबांना ऑफिसमधून आल्यावर छान सरप्राईज मिळेल. काय मुलांनो? हो, बरोबर बोललीस आई. चला नवीन एसी घेऊन घरी जाऊ. तर बाबा, अशा पद्धतीने आम्ही घरी नवीन एसी घेऊन आलो. वा मुलांनो,
तुम्ही तर सगळ्यांनी कमालच केली. खरोखरच मानलं पाहिजे तुम्हाला. तुमची आई एकटी काही करू शकते, ती कोणापेक्षा कमी नाही. आणि काय बाबा? हा आणि ह्या एसीचं मॉडेलही छान आहे. मी खूप ऐकलंय याविषयी. तेवढ्यात आई रूम मध्ये मिठाई आणि स्नॅक्स घेऊन येते. हो, म्हणून तर मी हे मॉडेल घेतलं. ह्याने वीज बिलही कमी येईल. बरं, हे घ्या. तुम्ही सगळे नवीन एसीच्या निमित्ताने गोड खा. अरे वा, मिठाई. सगळे लोक मिठाई खातात आणि सोबत खूप एन्जॉय करतात. तसं मुलांनो, मनीष अंकल आणि सुमित अंकल खास तुम्हाला भेटायलाच आले होते. ओ, खरंच काका? हो मुलांनो, आणि पहा, आम्ही तुमच्यासाठी काहीतरी घेऊनही आलोय. ते काय काका? हे बघ चिंकी, ही खूप खास गोष्टीची पुस्तकं आहेत. माहितीये का? का बरं? कारण जेव्हा मी, तुझे बाबा, मनीष अंकल छोटे होतो तेव्हा हेच स्टोरी बुक्स मार्केटमध्ये पॉप्युलर होते आणि आम्ही नेहमी हे वाचण्यासाठी कायम एक्साइटेड असायचो. हो, आणि जेव्हा मला घराची सफाई करताना आज हे बुक्स मिळाले, विचार केला की तुम्हाला दोघांनाच देऊया. या पुस्तकात तुमच्या बाबांनी लिहिलेली एक स्टोरी सुद्धा छापलेली आहे. काय? खरंच? ही तर कमाल झाली बाबा. नाही मुलांनो, ते तर असंच. पण हो, या पुस्तकांना बघून जुन्या आठवणी मात्र ताज्या झाल्या. तुम्हालाही हे वाचून खूप छान वाटेल मुलांनो. या खरोखरच खूप मजेदार आहेत. हो, बरोबर म्हणालास. आणि गट्टू चिंकी पहा, यांच्या शेवटी खूप सारी कोडी सुद्धा दिली आहेत. पण काका, तुम्ही तर सगळी कोडी आधीच सोडवली आहेत. ओ हा, मी हे विचारच केला नाही. मनीष, तू आजही पूर्वीसारखाच विसरवलोयस बघ. बरं, आता तुम्ही सगळे नाश्ता करा, नाहीतर गार होईल. बरोबर म्हणालीस. आपला नवा एसी सगळं काही थंड करतोय की याने नाश्ताही लगेच थंड होईल. आम्ही लगेचच याला संपवतो. मग सगळेजण आईने बनवलेला नाश्ता एन्जॉय करतात. बरं काका, तुम्हाला थँक्यू आमच्यासाठी ही गोष्टीची पुस्तकं आणल्याबद्दल. हो काका, थँक्यू सो मच. खरंच आजचा दिवस तर खूप मस्त आहे. आज आपल्यासोबत किती गोष्टी घडल्या. आधी आपण एसी घ्यायला गेलो, नंतर आपल्याला बाबांची ही जुनी गोष्टीची पुस्तकं मिळाली, आणि सुमित काका आणि मनीष काका भेटायला आले, आणि आपल्याला गोड खायला मिळालं. चिंकी, म्हणजे आजचा दिवस खूप मस्त होता. एकदम बरोबर आई. आणि आम्ही आशा करतो की आपला प्रत्येक दिवस असाच जाओ. मग सगळेजण एसीच्या थंड थंड हवेमध्ये बसून खूप साऱ्या गप्पा मारतात आणि सोबत रात्रीचं जेवणही घेतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.